नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। हे ते दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गोंधळ आहे त्याच दिवशी सकाळी लवकर देवळातून पालखी घेऊन जातात। हा मयूर आहे, मावशीचा मुलगा, आणि जो मागे ज्याने पालखी पकडले तो जितू आहे, मावशीच्या दीराचा मुलगा। हे लोक आता पालखी घेऊन घरी जाणार आणि ही पालखी पण घरी बसवणार आहेत। ही आहे मावशीची मुलगी आणि तिच्या जावेची मुलगी। या दोघी जणी गावातील ज्या सवाष्ण्य बायका असतात त्यांना हळदी कुंकू देऊन आमंत्रण देणार आहेत गोंधळाला येण्यासाठी। हे सगळे इकडे जेवण आहे, हा राईस आहे, इकडे सांबार आहे, त्यानंतर इथे भात, हा भात आहे, आणि हे आता खिचडी बनते उपवासवाल्यांसाठी। हे दुपारचं जेवण बनत आहे। जेवणासाठी भात, सांबार आणि जे उपवासवाले त्यांच्यासाठी खिचडी शाबू तांदळाची। ही सर्वजण घरातली लहान मुलं आहेत जी मोबाईल घेऊन बसलेली आहेत, कारण सर्वांच्या आया बिझी आहेत तयारी करण्यामध्ये, काही काम करण्यामध्ये, तर सर्वजण मस्त मोबाईल घेऊन एन्जॉय करतायत। गोंधळाच्या दिवशी सकाळी ही अशी नारळाची मांडणी केली जाते, त्यानंतर कलश मांडले जातात। ही सकाळी जी आपण पालखी बघितली ती इथे बसवलेली आहे, आणि शेजारीच त्यांचे घरचे देव आहेत तर ते ठेवलेले आहेत इथे, आणि असं हे सर्व मांडणी आहे। हे इथे गावची जी लोक असतात ते लोक मिळून सर्व इथे भजन गात आहेत। घरामध्ये जी लहान मुलं होती ती खूप हट्ट करायला लागलीत की आईस्क्रीम घ्यायचं आहे, म्हणून आईस्क्रीम घ्यायला गेलो होतो। येताना हे थोडंसं त्यांचं गावाचं शूटिंग केलं आहे की गाव कसं आहे, कशी घरं आहेत त्यांच्या गावी। तर हे असं मस्त मैदानी गाव आहे, खूप छान आहे, इथे मस्त वाटतं इथे। तर आता आम्ही संध्याकाळी गोंधळासाठी तयार झालेलो आहेत। त्यानंतर इकडे मावशी आहे पुण्याची, मग ह्या सर्व मावशाच आहेत, मध्ये आहे ती मावशीची सून आहे, आणि मग ह्या घरातल्या सर्व मावशीच्या नाती आहेत, आणि मध्ये आराध्या पण आहे। त्यानंतर इथे मी आहे, बहीण आहे, दीप्ती आहे, प्रीती आहे, आणि मावशीची मुलगी आहे माधू। तर असे आम्ही सर्वजण खूप छान छान साड्या नेसून तयार झालो आहोत।